नमस्कार. लग्नाची बेडीमध्ये आपण पाहत आहोत पिंकीने सिंधूला फोन केलेला असतो. ती तिला धीर देत असते की असं रडू नको, खचून जाऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे आणि तूही खूप खमकी आहे मला माहिती आहे, पण रडल्याने प्रश्न सुटणार नाही. आपल्याला धीराने घ्यायला हवं, आपल्याला खूप लढायचं आहे अजून आणि तुझी सावी सापडेलच आपल्याला, आणि असं खचून जाऊ नको प्लीज, असं म्हणत तिला धीर देत असते. आणि तिच्याशी बोलता बोलता ती बोलत असते ती मधुराने नक्कीच आपल्या प्लॅनमध्ये अडकेल एक ना एक दिवस बघ. आणि असं म्हणत म्हणत ती व्यवस्थितपणे बोलून मन समाधान करण्याचा प्रयत्न करत असते. पण मात्र सिंधू फार खचलेली असते, रडत असते. तिला तिची सावी भेटत नाही म्हणून तिचा संताप होत असतो. त्या मधूनच नक्कीच तिने किडनॅप केला आहे, पण आता सापडू कुठे असा प्रश्न तिला पडलेला असतो. मग ती रडत असते. रडता रडता ती बोलायची बंद होऊन जाते. इकडे मात्र पिंकीला टेन्शन येतं, ही बोलत का नाही. मग तिला ती हाका मारू लागते फोनमध्ये, अगं ऐकतेस का, बोलतेस का, कुठे आहेस तू. तेव्हा सिंधू म्हणते मी बरी आहे, मी तुला नंतर फोन करते, आता माझी बोलण्याची अजिबात इच्छा नाही, असं म्हणत ती फोन कट करते आणि तिच्या गणपती बाप्पाकडे ती जाते. गणपती बाप्पाला ती हात जोडून म्हणते, बाप्पा माझी सावी जिथे कुठे असेल तिथे तिला सुखी ठेव आणि माझी आणि तिची लवकरात लवकर भेट घडव, असं म्हणत देवाजवळ ती भांडत असते, बोलत असते. आजपर्यंत तू नेहमीच माझी साथ दिली, आजही दे, माझ्या सावीला सापडण्यासाठी मला मदत कर. देवा तुझ्याकडे मी प्रार्थना करते, लवकरात लवकर माझी मुलगी मला भेटू दे, असं म्हणत ती देवाशी बोलत असते. आणि इकडे काकूंसोबत शकुंतला देवी गप्पा मारत बसलेले असतात की आता तुमचा मुलगा पुन्हा एकदा नवी सून आणतोय आणि तुम्हाला किती आनंद व्हायला हवा, बघता बघता 2-3 सुना झाल्या तुम्हाला आत्तापर्यंत, असं म्हणत टोमणे मारू लागते. मग शकुंतलाला चोख उत्तर देत काकू म्हणते, नक्की तुम्हाला म्हणायचं काय, माझ्याशी काय बोलते तू, मला सगळं कळत आहे हां. तेव्हा शकुंतलाशी काकू बरोबर डील करते, तिला बोलून तिचं तोंडही बंद करते. आणि शकुंतला मग म्हणते, बघा ना तुमचं नशीब कसं आहे, तुमच्या घरी आता इतक्या प्रकारच्या वेगवेगळ्या सुना आल्या, आता चोर सूनही तुमच्या घरी येणार, आणि हसू लागते. तिचं ते हसणं पाहून काकूंना राग येत असतो, पण शकुंतला ही टोमणे मारायला सोडत नाही. आणि तितक्यात सिंधू आलेली पाहून सिंधूकडे जाते. सिंधूला म्हणते, बाई गं तू तर नशीब काढलं गं, चोर असून तुला पोलीससारखा इतका मोठा श्रीमंत नवरा मिळाला, तुझं कसं नशीब खुललं आहे बघ, तुझा भूतकाळ काहीही असो पण भविष्य पोलिसासोबत किती सुंदर होणार आहे, आणि खरंच तुझ्या नशिबाला कुणाचीही नजर नको लागायला, असं म्हणत ती तिच्यावरनं बोटे ओवळून कडकड मोडू लागते. आणि तिला बोलते, खरंच नशीब काढलं, तुझा भूतकाळ इतका खराब असूनही. आणि हे सगळं बोलत असताना शकुंतला इकडे काकू रागारागाने त्या कृष्णाकडे पाहत असतात. कृष्णाला सगळे टोमणे कळत असतात. कृष्णा तिला मग चोख उत्तर देते. आणि तितक्यातच शकुंतला पुन्हा एकदा म्हणते, बघ ना तुझा भूतकाळ किती खराब, चोरटी तू, चोर एवढी असूनही तुझं इतकं सुंदर नशीब, असं म्हणत तिचे गालगुच्चे घेण्यासाठी हात पुढे करते. आता कृष्णाला राग येतो. कृष्णा तिचे हात घट्ट पकडते आणि तिला म्हणते, मोठ्यांनी ना आशीर्वाद देण्यासाठीच हात पुढे करावा, तेही आशीर्वाद डोक्यावर द्यायचे असतात, असे गालगुच्चे नसतात घ्यायचे, असं म्हणत रागारागाने तिला उत्तर देते आणि तिचं तोंडच बंद करते. आणि त्या हातांना अशी घट्ट पकडते ना, असं वाटत असेल तिला की मोडूनच टाकावं. पण ते हात तिला सांगते, इथून पुढे कुठल्याही लहान व्यक्तींवर हात करायचे असले ना, ते आशीर्वादासाठीच करायचे, डोक्यावर आशीर्वाद द्यायचा, असे पुन्हा हिंमत करायची नाही गालापर्यंत हात नेण्याची. मग तिचं लक्ष तिच्या पाटल्यांकडं जातं. तिच्या हातातल्या त्या पाटल्या असतात ना, त्या तिला आठवू लागतात, ह्या कुठेतरी पाहिल्या आहे. ती आणखी जोर देते मेंदूवर आणि तिला मग आठवू लागतं, सावी जेव्हा बेशुद्ध होती अंधारामध्ये, तिला दाखवलं होतं ना मधूनही तुझी मुलगी किडनॅप केली आहे, तिला कोणतरी मदत करत होतं, तर त्या हातांमध्ये अशाच बांगड्या होत्या, त्या बांगड्या आठवत्या सिंधूला. येस, याचा अर्थ त्या मधुराणीला मदत करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ही शकुंतला आहे, हे तिच्या लक्षात येतं. ती हात झटकरून टाकते आणि शकुंतला हे हात झटकत तिला लगेचच बोलते आणि निघून जाते. आणि इकडे काकूंसोबत बोलण्यासाठी येते की तुमची सून फारच डेंजर आहे. आणि मधूला विचारते, बाई ते तुझा नाचाचा क्लास कुठपर्यंत आला आहे, चांगला चालतोय की नाही. मधू म्हणते, हो छान चालला आहे माझा डान्सचा क्लास. आता सिंधूला खूप मोठा झटका बसलेला असतो. तिला याची जाणीव झालेली आहे की शकुंतलाच ती बाई आहे जी मधुराणीला आजपर्यंत मदत करत होती. तिचा संताप होत असतो, पण आता यांच्यासमोर व्यक्त कसा करावा. मग ती आतमध्ये निघून जाते.
पण इकडे दोघींनाही तिच्यावर संशय होतो. हिच्या डोक्यात नेमकं चालले काय? रागारागाने दोघींकडे पाहत होती, म्हणून मधुराणीलाही तिच्यावर संशय येतो. आणि आपल्याला पुढे असं पाहायला मिळतं, ती रूममध्ये जाते. तिचा संताप होत असतो. तिची मावशी तिच्याजवळ उभी असते. मावशीला ती सांगू लागते, अगं तुला आठवतं ना की कोणीतरी बाई त्या मधुराणीला मदत करत होती. त्या पाटल्या आहे ना, त्या सेम त्या शकुंतलाच्या पाटल्यांसारख्या आहे. मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्या चांगलं लक्षात आहे त्या पाटल्या. आणि असं म्हणत ती म्हणते, आता मी ह्या दोघींना सोडणार नाही. ह्या दोघींनी मिळून माझं आयुष्य बरबाद केलं तर केलं, माझ्या सावीलाही माझ्यापासून दूर केलं आहे आणि मी त्या दोघींनाही सोडणार नाही. आणि मग तिची मावशी तिला आठवण करून देते, तुला आठवतो ना, तुला त्या कड्यावरनं ढकलल्यानंतर तू तिथे लटकलेली असताना त्या गाडी मागणे अजून एक गाडी गेली होती ज्याच्यात एक बाई होती. तेव्हा ती म्हणते, हो हो मला आठवलं. म्हणजे याचा अर्थ त्यावेळीलाही हे दोघीजणी सोबतच होत्या. मधुराणी पुढे होती, शकुंतला मागे. आत्ता तर मी ह्या दोघींनाही सोडणार नाही म्हणजे नाही. माझा खूप संताप होतो आहे. माझ्या मुलीला माझ्यापासून दूर केलं आहे. तिची मावशी तिला सांगते, शांत डोक्याने विचार करायला हवा, तडकाफडकी निर्णय घ्यायचा नाही. आणि आपल्याला आता ही परिस्थितीही नाही की असं काहीतरी तडकाफडकी करावं. प्लीज तू डोक्यावर शांत असा बर्फ ठेव आणि शांतपणे विचार कर. अशी तडकाफडकी निर्णय घेऊ नको, चिडचिड अजिबात करू नको. पण मात्र इकडे सिंधूचा जीव कासावीस होत असतो. माझ्या मुलीला माझ्यापासून दूर केलं, तिच्याशिवाय मी कशी राहू? माझा जीव फारच कासावीस होत आहे माझ्या सावीला भेटण्यासाठी, पाहण्यासाठी. आत्ता मी जाते, त्यांच्याशी 2 हात करते, त्यांच्या तोंडून वदवूनच घेते माझ्या मुलीला कुठे लपवून ठेवलं आहे म्हणून. असं म्हणत ती तावातावाने लगेचच बाहेर निघते. आणि बाहेर आल्यानंतर पाहते तर ते रूममध्ये जाते. ती रूम असते राघवच्या खोलीमध्ये ती जाते. तिथे कोणीही नसतं. मग ती कपाट खोलते. कपाटाच्या ड्रॉवरमधने तिला माहिती असतं की राघव त्याची बंदूक कुठे ठेवतो. ती बंदूक ती तावातावाने बाहेर काढते आणि आता तीच बंदूक घेऊन त्या शकुंतलाच्या डोक्यावर ठेवते आणि सगळी माहिती काढून घेते तिच्याकडनं. असं म्हणत ती बंदूक घेऊन ती निघते. आणि जात असताना ती शकुंतलाच्या घरी पोचल्यानंतर तिथे पाहते शकुंतला एका फोनवर बोलत असते. फोनवरती, साहेब तुम्ही जसं सांगाल तसं होईल, काही टेन्शन घेऊ नका, असं ती बोलत असते. आता हे खिडकीतनं सिंधू सगळं बघते. सिंधूचा संताप होत असतो. तिचं बोलणं ती तिथून उभं राहून ऐकत असते. तिला असं झालं आहे, कधी मी हिच्या डोक्यावर ही बंदूक ठेवीन आणि मी विचारेल माझी मुलगी कुठे आहे सांग, नाहीतर आत्ताच्या आत्ता गोळी झाडते असं करेल. म्हणून ती तावातावाने दरवाजा वाजवते. आणि इकडे फोनवर बोलत असलेले शकुंतला दरवाजाला वाजवायचा आवाज येतो. कोणीही नसतं. मग ती त्या फोनवर बोलता बोलता म्हणते की मी तुम्हाला नंतर फोन करू का? मी तुम्ही जसं सांगितलं तसं सगळं करेल. आता ना कोणीतरी आलं आहे बहुतेक, मी बघते आणि आपण नंतर बोलूया. असं म्हणत ती फोन कट करते आणि दरवाजा उघडायला ती जात असते. बाहेर सिंधू उभी असते. कधी दरवाजा उघडतो, बंदूक धरूनच उभी आहे ती. हिची दरवाजा उघडला घालावी का काय अशी बंदुकीची गोळी म्हणून उभी असते. पण पाठीमागनं तिला बॉडीगार्ड आवाज देतो आणि शकुंतला तिथेच थांबते. तो म्हणतो, तुम्हाला कोणाचा तरी फोन आला आहे, अर्जंट या. मी बघतो कोण आलं आहे. पण इकडे सिंधूला थांबवण्यासाठी पिंकी अशी धावत पळत तिथे पोचलेली असते. पिंकीने सिंधूला बाजूला घेतलेलं असतं. दरवाजा खोलून पाहिलं तर कोणीच नाही. आणि सिंधू म्हणते, तू मला का थांबवत आहे? मला ना असं झालं, हिचं कधी मी एकदाच्या डोक्यात गोळी घालते. माझी मुलगी हिने माझ्यापासून दूर केली. पिंकी तिला म्हणते, अशी घाई करायची नाही. त्या धोंडे पाटलांनी असंच केलं. चांगल्या पानाचं वागणं रूप घेतलं आणि बघता बघता त्याने आम्हाला बरबाद करून टाकलं. तशीच आहे ही बाई पण. हिच्याशी एवढं साधं सिंपलपणे बोलून चालणार नाही. हिलाही असंच गोल गोल उत्तरं द्यावं लागतील. आणि एवढ्या असं सरळ सरळ जाऊन विचारल्याने ते आपल्याला काहीही सांगणार नाही. त्यामुळे शांततेने घे. असं म्हणत ती सिंधूला म्हणते, हे बघ, जे काही करायचं आहे आपण डोक्यावर शांतपणे बर्फ ठेवू, एवढा मोठा विचार करू आणि मग वागू. आता अतिताईपणा करायचा नाही. मी सांगते ना तसंच कर. मग ती तिचा प्लॅन सांगू लागते सिंधूला की आपण कशी डील करायची त्या शकुंतलेसोबत. आणि ते सगळं तिला व्यवस्थित तिला पटवून देते. आणि मग सिंधूलाही ते सगळं पटू लागतं. म्हणजे आता या बाईला एवढा सहजासहजी विचारल्याने ही सगळं काही खरं सांगणार नाही. त्या बाईला घोळात घेऊनच घोळावं लागेल. सिंधूलाही ते पटतं. आणि मग दोघीजणी मिळून प्लॅन करतात. त्याप्रमाणे करायचं ठरवतात. इकडे शकुंतला तिचं काम करत बसलेली असते. शकुंतला पाहते कोणीतरी आला आहे आणि तिचा बॉडीगार्ड तिला सांगतो, बघ कोण आहे. तर तो म्हणतो, तुम्हालाच भेटायचं आहे म्हणून ते बोलवत आहे, तुम्हीच चला ना मॅडम बघायला. आता शकुंतला म्हणते, हे काय नवीनच, मीच बघायचं, बरं चल तू पुढे, आले तुझ्या मागणं म्हणत ती फाईल ठेवते आणि बघायला जाते दारात कोण आलं आहे म्हणून.
आणि मग ती लगबग करत दरवाजापर्यंत जाऊन पोचते. दारात गेल्यानंतर तिने पाहिलं तर काय, पोलीस आले. त्यांच्यासोबत 2 ऑफिसरही आलेले आहे. CBI ऑफिसरला ती विचारते, तुम्ही कोण आणि इथे का आलात? तेव्हा CBI ऑफिसर सांगतात, तुमच्या घराची झडती घ्यायची आहे. आम्हाला कळलं आहे तुमच्याकडे बेहिशोब मालमत्ता आहे. आता ती चेक करायला हवी की नाही? मग शकुंतला त्यांना उत्तर देते, तुम्ही माझ्या घरात घुसू शकत नाही आणि मी एकच फोन लावाल तर तुमच्या नोकऱ्याही घालवून टाकेल. मग ती फोन लावायला घेते. तर तिचा फोन लगेचच पिंकी सांगते की तुम्ही कुणालाही फोन लावू शकत नाही, कारण आम्ही वॉरंट घेऊन आलेलो आहे. आमच्याकडे सगळं काही आहे. तुम्ही कुणालाही फोन करूच शकणार नाही. आम्हाला आमची झडती घ्यायची आहे. पोलीस सगळे आतमध्ये जाऊन झडती घेत असतात. इकडे ती फोन लावत असते आणि सिंधूला संताप येतो. संतापात सिंधू तिचा मोबाईल धरते, फेकून देते. ती खूप चिडते शकुंतला. मग पिंकी लगेच दोघींच्या मध्यस्थी जाऊन म्हणते, मॅडम आमच्या खूप रागीट आहे, प्लीज तुम्ही कोणाला फोन लावू नका आणि फोन लावणं अलाउड नाही आहे तुम्हाला, असं म्हणत ती शकुंतलाला बाजूला करू लागते. सिंधू रागाने मोठे मोठे डोळे करून तिच्याकडे पाहू लागते आणि तिला म्हणते, तुम्ही कुणालाही फोन लावू शकणार नाही. पिंकी म्हणते, हो मॅडम, कुणालाही फोन लावणार नाही, तुम्ही शांत व्हा ना. आमच्या मॅडम फार कडक स्वभावाच्या आहे. यांच्यासमोर कोणी काही विरोधात गेलं का त्या चिडतात. तुम्ही फोन लावू नका बरं कुणालाच, असं म्हणत शकुंतलाला ती बाजूला घेते. तेव्हा शकुंतला सिंधूबद्दलचं सगळं काही सांगू लागते. तुम्ही काय काय गुन्हे केले आत्ताच कबुली देऊन टाका. तेव्हा मधुराणीने काय काय केले सगळं काही शकुंतला पिंकीला सांगू लागते आणि सिंधूचा मुलगा जिवंत आहे हे सत्यही ती त्या पिंकीला सांगते. आणि सिंधूने ते सगळं सत्य ऐकल्यानंतर आता तो मुलगा कुठे आहे असं ती विचारू लागते. तर मधुराणीलाच माहिती ते दोन्ही मुलं तिनेच कुठेतरी लपवून ठेवले आहे. दोन्हीही मुलं सिंधूची जिवंत आहे हे शकुंतला पिंकीला सांगते आणि ते सत्य लगेच कृष्णा बनलेली सिंधू जाऊन राघवला सांगते. आता पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.